नमस्कार. मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता. तुम्हा सर्वांच्या भेटीला एक महत्त्वाचा विषय घेऊन सध्या या महाराष्ट्रामध्ये पूर्ण OBC आणि मराठा हा खूप मोठा वाद निर्माण झाला आहे. आणि यापूर्वीच जर माझ्या या PSI फाउंडेशन्स या चॅनलवरती कोणी जर पूर्वी माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्यांना माहिती आहे, मी या दोन्ही समाजामध्ये गॅप निर्माण होताना बरंचसं काही व्हिडिओज केलेले आहेत आणि ते बघू शकतात. तर या सध्या चालू असलेल्या या वादावरती भरपूरच वातावरण या महाराष्ट्रामध्ये एकदम चिघळताना दिसलं आणि म्हणून मला असं वाटलं की थोडंसं या समाजासमोर येऊन परत एकदा माझ्या असणाऱ्या व्यथा, थोडंसं मनातील भावना या समाजासमोर व्यक्त कराव्यात. तर मूळ मुद्दा आहे की हे जे खूप दिवसापासून जे मराठा आणि OBC समाजामध्ये जे एकमेकांच्यावरती आरोप चालू आहेत, त्याच्यावरती महत्त्वाचं पुढे होणार काय ह्याची मला महत्त्वाचं एक क्वेश्चन मार्क आहे. आणि त्यासाठी आज बरंचसं काही या दोन्ही समाजामध्ये गॅप निर्माण होताना दिसतो आहे. त्याच्यासाठी काय करायला हवं असं एक माझी भावना घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे मराठा आरक्षण बरंचसं आपण सर्वजण आता अगदी घरातला खेडेगावातला एक लहान मुलगा पण समजायला त्याच्या मनामध्ये क्रिएट झालेलं आहे मराठा आरक्षण काय आहे आणि OBC आरक्षण काय. तर त्यांना सगळ्यांना थोडंसं ज्ञात झालेलं आहे असं मला म्हणायचं आहे. मी काय पूर्ण वेगळं सांगायची गरज नाही. तर हे आरक्षण मराठ्यांचं पूर्वीपासून काही 1800 काळामध्ये दिलं होतं असं काही लोक जे याच्यामधले तज्ज्ञ आहेत ते सांगतात. त्याच्यानंतर बराच काळ उलटल्यानंतर पुढच्या 2000च्या पिरियडमध्ये किंवा 1900 ह्या सालामध्ये मराठ्यांचं काही कोणी फार मोठे त्याच्यामध्ये सहभाग नव्हता किंवा मागणीही नव्हती. आणि आता काळ उलटल्यानंतर पूर्वी असं सांगत होते की मराठ्यांच्याकडे बरेचसे जमिनी होत्या किंवा त्यांची प्रॉपर्टी प्रॉपर होती, त्यामुळे त्यांना गरज नव्हती. आता काळ खूप वर्षापासून पुढे आलेला आहे. आता ह्या नवीन जे काही जनरेशन्स आहेत, नवीन पिढी आहे, ते मागं जाऊन पाहते आहे आणि त्याच्यावरून भरपूर असा स्टडी केला जातो आहे. जरांगे साहेबांच्या या आंदोलनामधून किंवा अजून OBC समाजामध्ये पण त्यांचेही प्रश्न आहेत, त्यांचेही ते लोक समोर घेऊन येत आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे 1967 साली OBCंना आरक्षण दिलं. त्याच्यानंतर 2000 साली काही मंडल आयोगामधून OBCला हे त्यांचं OBCचं आरक्षण देण्यात आलं. पण मराठा समाजाचं झालं काय, हे महत्त्वाचा क्वेश्चन मार्क आहे. तर काही जुने जे आहेत, अण्णासाहेब पाटील किंवा मेटे साहेब आहेत, मी जवळून मेटे साहेबांना पाहिलं आहे की ह्या लोकांनी भरपूर मोठे लढे उभा केलेले होते. आणि त्यांनी भरपूर काही वर्षापूर्वी, आज वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा बऱ्याच 50-60 वर्षापासून असं लोक सांगतात, मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण बऱ्याच काळापासून हे मागणी करत आहेत आणि त्यांना त्याच्यापासून वंचित आहेत. पूर्वी त्यांच्याकडे सदनिका होती, भरपूर त्यांचे प्रॉपर्टीज होती किंवा जमिनी होत्या, म्हणून त्यांनी ते तेवढं त्या तीव्रतेने घेतलं नाही ते मराठा आरक्षणचा लढा. आज काय झालं आहे की हे तळागाळातली जे खरंच त्याचं गरजू आहेत, म्हणजे आरक्षणासाठी गरजू आहेत, त्यांची ही खरी मागणी आहे. आणि ते जरांग्यांना सपोर्ट करून जरांग्यांचा हा मोठा लढा पुढे आलेला आहे. जरांग्यांचे 50-55 भरपूर मोठ्या आरक्षणासाठी समाजाला घेऊन जाताना ते एकदम शांततेने जात आहेत असं दिसतं आहे. किंवा आज सगळा समाज त्यांच्या मागे का उभा राहिला, कारण हे खरंच ही गरजवंतांची लढाई आहे असं सामान्य माणसांनाही वाटायला लागलं आहे की आमच्यासारख्या माणसांनाही वाटतं ते. तर आज खूप काळ झालं ते जरांगे साहेबांचा पण लढा चालू आहे, त्याच्या अगेन्स्ट OBC समाजाचा लढा चालू होता. तर नक्की याच्यातून सर्वसामान्यांना मिळणार काय आहे हे महत्त्वाचं आहे. अदरवाईज हे इलेक्शन आज लोकसभेचं होऊन गेलं, परत आज विधानसभेचं होऊन जाईल आणि परत तो प्रश्न तसाच राहील जो की 30-40 वर्षापासून राहिलेला आहे. तर माझी असा एक थोडासा स्टडी आहे त्याच्यावरती. मी थोडंसं ह्या तज्ज्ञ लोकांच्याकडून बघतो
की मराठा समाजाला पण आरक्षण मिळू शकतं. आता ह्यांचा हा विषय असा आहे की कुणबी ही जातपूर्वी होती आरक्षणामध्ये, आणि ती 180 जे जातीपूर्वी 1967मध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुणबी आहे, पण कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी त्याच्यामध्ये नोंद नाही, हे परवा सगळ्यांनी डिक्लेअर केलं, जरांगे साहेबांनी स्वतः सांगितलं. तर आता काही अशा 1967 नंतर 2000 जवळपास 2000 साली वगैरे मंडल आयोग ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस परत ओबीसीतल्या काही जातींना त्यांना त्याच्या आरक्षणामध्ये घेण्यात आलं, पण मराठा समाजाला त्याच्यातून प्रत्येक वेळेस वगळण्यातच आलं आहे, कारण त्यांच्या असणाऱ्या पूर्वीच्या मागण्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत. तर महत्त्वाचं म्हणजे काय झालं की ओबीसी समाजामध्ये बरेचसे घटक ॲड होत गेले आणि आज 384 वगैरे वगैरे सांगतायत की 384 लोकांना ते ओबीसी आरक्षण लिस्टमध्ये आहेत. मग मराठ्यांचं ह्या आरक्षणमध्ये काय ॲडिशन झालं नाही, तर प्रत्येक वेळेस त्यांचं जे सामाजिक मागासलेपणा आहे किंवा आर्थिक मागासलेपणा आहे हे प्रूव्ह झालेलं नाही. आणि यावर्षी शिंदे साहेबांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरांगे साहेबांच्या लढ्याच्या अगेन्स्ट बराचसा काही मोठा सर्वे झाला, आणि त्याच्यात थोडंसं असं दिसतं आहे की हे मराठ्यांचं थोडंसं कुठेतरी मागासलेपणा दिसायला लागलेला आहे आणि ते प्रूव्ह पण झालेलं आहे. तर ह्या मागासलेल्या लोकांसाठी खरं आज ओबीसी समाज पण अंतर्मनानं पुढं आहे, अंतर्मनानं ते बाहेर नाहीत, तेही त्याच्यामध्ये सामील आहेत, तेही सांगतात की त्यांना मिळू दे, पण ते अंमलात यायला पाहिजे किंवा खरं सत्यात उतरलं पाहिजे ना, ते नाही उतरत आहे. तर पुढे काय होऊ शकतं, आज लोकसभा संपली, आज विधानसभा काही 5-6 महिन्यामध्ये होऊन जाईल, आणि हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर फार मोठा ह्या तळागाळातल्या मराठा समाजाला अन्याय पण होऊ शकतो. तर याच्यात मेन एक अशी अडचण आहे, हे जे राजकारणी लोक आहेत त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यांनी जर विचार केला सगळ्यांनी एकत्र बसून तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यांनी माझे एक सल्ला आहे, त्यांनी काय करावं की हे ओबीसी असतील किंवा मराठा समाजाचे काही नेते मंडळी असतील किंवा ते आंदोलनामध्ये सहभागी असलेले लोक असतील त्यांना बोलवून घ्यावं आणि त्यांच्या समोरासमोर बैठका घेऊन त्याच्यातून तोडगा काढावा. कारण आम्ही देणार नाही मराठा समाजाला किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये येऊन देणार नाही, हे कित्येक वर्षापासून चालूच आहे, पण पुढे काय तोडगा निघत नाही आहे. तर आता आपण बघतोय की आज काही दिवसापूर्वी बघितलं, बाळासाहेब सराटे म्हणून एक आपले मराठा समाजाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी बरंचसं डिटेलमध्ये ह्या मराठा आरक्षणाचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे दोन्ही समाज एकत्र येऊन काही तोडगा काढू शकले तर त्याच्यात खूप चांगला वाव आहे, किंवा ह्या सर्व जे नेते मंडळी आहेत त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. अदरवाईज हे दोघांच्या मराठा आणि ओबीसी समाजाच्यामध्ये हा गॅप वाढत जाईल आणि आज खूप मोठा वाढताना दिसतो आहे. तो वाढू नये त्यासाठी ह्या सर्वांनी एकत्र येऊन पुढं जावं आणि काहीतरी ह्याच्यातून तोडगा काढावा असं मला वाटतं. तर महत्त्वाचं म्हणजे आज ह्या विधानसभेच्या अगोदरचं वातावरण आणि विधानसभेनंतर काय होईल, तर मला तर असं दिसतं आहे की हे जे मराठा समाजाला SC-BCचं 10% जे ॲडिशनल हे आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्याचा हे सर्वजण प्रयत्न करतील असं मला दिसतं आहे, असा माझा अभ्यास आहे. आणि ते टिकवल्यानंतर ओबीसी समाज पण त्याच्यावरती काही प्रतिक्रिया किंवा आरोप करणार नाही किंवा त्याच्या अगेन्स्ट जाणार नाही, आणि हा एक महत्त्वाचा विषय असेल असं मला दिसतं आहे. हे जे आज सरकार आहे किंवा विरोधामध्ये असतील सरकार आहे, हे लोक पहिला मुद्दा तर हे असं प्रयत्न करतील की हे 10% टिकवता कसं येईल, कारण आज तामिळनाडूमध्ये बघितलं तर ते 50%च्या वरचं आरक्षण टिकलेलं आहे.
पण त्यांना ते प्रूव्ह करावं लागतं की हे कशासाठी आम्ही 50%च्या वरती जातो आहे. आणि आज मोठा एक चर्चा आहे की बिहारमध्ये ते 60-62% काही आरक्षण दिलं होतं, ते टिकलेलं नाही आहे. मग आज परत तिथे नितीश कुमार आहेत, ते प्रधानमंत्री मोदींच्या जवळपास आहेत, जवळचे मानले जातात, हे काही नवीन सांगायची गरज नाही. ते असतानाही आज तिथं जर ते आरक्षण टिकवू शकले नाहीत, मग मराठ्यांच्या जे काही लोक आहेत, जे काही थोडंसं नॉलेज आहे त्यांना मार्केटमध्ये काय चाललं आहे किंवा ह्या समाजामध्ये काय चाललं आहे, ते त्यांच्यावर ते एक संभ्रम निर्माण होत आहे. तर हा एक प्रश्न आहे, SCBCमधून कसं टिकवायचं. दुसरी गोष्ट, आज जरांगे साहेब किंवा काही मराठा समाजाचे जे नीती मंडळी किंवा थोडंसं लढ्यामध्ये जे पुढे आहेत, ते त्यांचं एकच मागणी आहे की हे OBCमधूनच एकदा आम्हाला द्या, हे जे मराठ्यांचं आरक्षण, जेणेकरून आम्हाला परत परत हा लढा उभा करावा लागणार नाही. तर ह्याच्यामध्ये एकच दिसतं आहे, OBCमधूनही देऊ शकतात, हे देऊ शकतात. मी ह्याचं म्हणण्याचं रिझन असं आहे, आज बरंचसं काही OBC समाजातले जे काही ह्या आरक्षणामध्ये लढ्यामध्ये आहेत, ते सांगत आहेत की आमचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं वेगळं. आणि मराठा समाजांच्याकडून जरांगे साहेब नेहमीच ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की हे जे 30%चं जर टोटल डिस्ट्रीब्युशन होतं आणि पहिल्यांदा 16% जे OBCला होतं आणि ते परत ते 20% 30%पर्यंत घेऊन गेले, त्याच्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा वाटा होता. पण त्यावेळेस ते मराठा समाजांना तेवढी त्यांना तेवढी तीव्रता नव्हती, त्यांना किंवा तेवढं गरज नव्हती, त्याच्यामुळे ते OBCला दिलं गेलेलं आहे. तर त्याच्यात त्या ताटात आमचाही घास होता, असं मराठ्यांचं म्हणणं आहे. आता खरं नक्की काय आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे एकत्र बसून. आणि मला असं वाटतं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, पूर्वी काय होतं ते होतं, पण आज काळाची काय गरज आहे ते बघून सर्व समाजांना एकत्र बसवून, त्यांच्यामध्ये काही समाज असं विकसित झालेले आहेत, ते त्याच्यामधून स्किप करू शकतात. ते स्वतः काही समाज असे आहेत की आमची डेव्हलपमेंट झालेली आहे, आम्ही याच्यातून बाहेर पडायला तयार आहेत, असं काही वैयक्तिक लोक बोलतात. आता समाज नाही बोलणार, पण असं एक स्टडी करायला पाहिजे, सर्वे करायला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन ते डिसिजन घेऊ शकतात खरंच कुणाची ह्या आरक्षणाची गरज आहे, आणि त्याच्या वेळेस मात्र मार्ग निघू शकतो. अदरवाईज हे असंच चालू राहील आणि ही येणारी विधानसभा पण होऊन जाईल, पण हा आरक्षणाचा तिढा काय संपणार नाही असं मला वाटतं. आणि शेवटी मी सांगू इच्छितो, हे OBC आणि मराठा जे समाज आहेत, त्यांनी एकमेकासमोर येऊन भांडू नये, किंवा ते आज खेडेगावात थोडंसं असं दिसतो आहे तो गॅप करून घ्यायची गरज नाही. कारण हे आरक्षण हे तळागाळातल्या लोकांसाठी असतं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याच्या सपोर्ट केला तुमच्या लीडरला, तर ते मिळूही शकतं. त्यामुळं भांडणापेक्षा एकत्रित येऊन ह्या प्रश्नावर काही मार्ग निघू शकतो, एवढंच मला सांगायचं होतं. आणि तेवढ्यासाठीच तुमचा वेळ घेतला, धन्यवाद. एक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.